एकूणच तीन पक्ष एकत्रित असल्यानं सत्ता स्थापन झालेली आहे. विरोधक देखील नसले तरी देखील तुमच्यापुढं मोठी कसरत असणार आहे, आव्हान असणार आहे निधीच्या वाटपाबाबत. कसं ही जबाबदारी पेलाल? नाही, आव्हान काही नाही, काही नसणार आव्हान. कारण या वेळेला कारण मी अनेक 30 कोटीचा अर्थसंकल्पाचा साक्षीदार मी आहे. 30 कोटी 50, 60, 70, 80, 100, 111पर्यंत आम्ही गेलेलो आहोत. आता तो 250 कोटीचा अर्थसंकल्प आहे. बराचसा निधी, बऱ्याचशा योजना जिल्हा नियोजन मंडळामध्ये तिथूनही DPC-मधनं बी निधी आम्हाला येतो झडपीला. या सगळा पाहता आम्ही कुठल्याही सदस्याला नाराज करणार नाही. 59 मतदारसंघामध्ये जेवढे आमच्यासोबत सत्तेमध्ये असणारे सदस्य आहेत, एक 2-4 इकडे तिकडे आहेत, पण ते कुणाच्या तरी काकाखाली आहेत, कुणाच्या सोबत आहेत स्थानिक लेवलला. त्यामुळे चांगल्या प्रकारे विकास होईल आणि आम्ही शुद्ध मंडळी आहोत. रायगड जिल्हा परिषदेनं राज्याला आणि देशाला नेतृत्व दिलेलं आहे किंवा खूप मोठमोठ्या पदावर जी लोक गेलेली आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांची जी दयनीय अवस्था आहे किंवा शिक्षणाची जी घसरती काळा आहे, कशी सुधारणा होईल आणि विशेष लक्ष काय दिलं, प्रभावी असं काय काम आपल्याकडून होणार? बघा, आमचा जो अभ्यास आहे की शिक्षणामध्ये प्राथमिक शाळा ज्या आहेत आपल्या मराठी माध्यमच्या, यांच्यामध्ये पटसंख्या फार घटते. वर्गखोल्या दिल्या, आपण स्वच्छतागृह दिली, काही ठिकाणी नसतील, परंतु पटसंख्या घटते. त्याला कारणीभूत जर मला विचारलं तर आम्ही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आहेत. कारण आमचीच मुलं, मग आमचा सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, शिक्षक असेल, शिक्षक लाख रुपये पगार घेतो प्राथमिक शाळेत 2 मुलांवरती, आणि त्याची मुलं खाजगी शाळेमध्ये असतात. आज आता मगाशी सदस्याने जे इथं प्रश्न मांडले तर बऱ्याचशा पनवेलचा विषय घेतला की त्या ठिकाणी खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी भरपूर आहेत आणि प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत. ही स्थिती आम्ही सगळी मंडळी एकत्र बसून नेमकं आपल्याला काय करायला लागेल, प्राथमिक शाळांच्या शिक्षणाचा दर्जा किंवा विद्यार्थी पटसंख्या कशी वाढवता येईल यासाठी आम्ही सखोल अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये उपाययोजना करू. शिक्षण मंत्री शिवसेनेचे बऱ्याच काळ होते, मात्र कोणत्याही प्रकारची पदभरती झालेली नाही आणि अनेकदा त्यांना आत्ताही शिक्षण मंत्री शिवसेनेचे आहेत दादा भुसे. त्यामुळे निश्चितपणे आमच्या, कारण इथे काय झालं, इथे त्यांच्यापर्यंत प्रश्न नेणारे यंत्रणाच नव्हती. इथे जिल्हा परिषदेला लोकप्रतिनिधी नसल्यामुळे, पंचायत समितीला सभापती नसल्यामुळे जे सरकारमध्ये आमचे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत इथल्या समस्या मांडणारी यंत्रणा नव्हती. प्रशासनाला मर्यादा येतात, प्रशासन फक्त कागदी बोलतो. आम्ही आता उद्या अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष, आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख, जे सत्तेतले प्रमुख आम्ही या ठिकाणी आहोत. उद्या आम्ही तिघेही आमच्या तिन्ही नेत्यांना बोलून समोर हे प्रश्न मांडू की आम्हाला हे सोडवले पाहिजेत. हा आरोग्याचा आहे, हा शिक्षणाचा आहे, हा पाण्याचा आहे, हा दळणवळणाचा आहे. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हा बदल दिसेल.